या सरकारला सत्तेचा माज आलेला आहे आणि हा माजच या राज्यामध्ये अराजकता फैलवत आहे। हे बेईमानीने निवडून आलेत, हे आम्ही सातत्यानं सांगतोय, आमचे नेते राहुल गांधीजी सांगतात आहे, हे जनमताने निवडून आलेले नाही आणि त्याचाच हा माज आहे। आज राज्याचा कृषी मंत्री विधान परिषदेमध्ये समजा रमी गेम खेळत असते की कृषी मंत्रालय हे काही कामाचं नाही असं तो कृषी मंत्री सांगतो आहे। अरे महाराष्ट्र कृषी प्रधान राज्य आहे आणि या राज्यातला कृषी मंत्री ओसाडगावची पाटीलकी म्हणत असेल तर मग हे सरकारची नियत काय शेतकऱ्यांच्या प्रती हे त्या ठिकाणी सिद्ध झालेली आहे। त्यामुळे शेतकरी आणि छावा संघटनेचे लोक त्या राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत तटकरे यांच्याकडे गेलेत आणि त्यांनी त्या छावा संघटनेच्या आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मारहाण केली। हे पूर्ण राज्याच्या जनतेने उघड्या डोळ्याने पाहिलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये स्वाभाविक आहे की हा राग या सत्तेच्या असलेल्या सरकारच्या बद्दलचा आलेला आहे। खरं तर या थोडंसं जनाची नसेल तर मनाची असेल तर यांनी कृषी मंत्री कोकाटेचा राजीनामा घेतला पाहिजे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत अशा पद्धतीची भूमिका सरकारने व्यक्त केली पाहिजे। शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका हा सल्ला या राज्याच्या सरकारला आहे। यांनी कोकाट्याचा तातडीनं राजीनामा घ्यावा आणि शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करून शेतकऱ्यांच्या ज्या शेतीच्या पिकाचं नुकसान नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेलं आहे त्यांचाही मोबदला तातडीनं सरकारने द्यावा। पीक विम्याचे पैसे त्यांनी आता जो सुधार आणलेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारच नाही आता आणि म्हणून शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल अशा पद्धतीचं धोरण सरकारने आणावं अशा पद्धतीची आमची भूमिका आहे।